नमस्कार मित्रांनो, आणि आज आपण आपल्या स्कूटीच्या डिलिव्हरीसाठी चाललेलो आहोत शोरूमला, ते पण रिक्षाने. का तर गाडी फक्त मलाच चालवता येते, अजून स्वातीला गाडी चालवता येत नाही. सो आपण रिक्षाने चाललो आहोत आणि येताना मी गाडी चालवत आहे. तर आपण आता शोरूमला पोचलो आहोत. परिणिती होंडा या शोरूममधून आपण बाईक परचेस केलेली आहे. तर ही आहे आपली बाईक. मित्रांनो, बाईक घेताना ना तुम्ही पूर्ण पार्ट्स वगैरे चेक करून घ्या. कुठे काही स्क्रॅचेस वगैरे, एखादा पार्ट वगैरे ब्रोकन वगैरे आहे की काय, हे सर्व गोष्टी डिलिव्हरीच्या अगोदर तिथेच तुम्ही शोरूममध्ये चेक करू शकता. सेकंडली, जर तुम्ही शोरूममधूनच ॲक्सेसरीज जर त्यांच्याकडून परचेस केले असतील एक्स्ट्रा चार्जेस देऊन, समथिंग अराउंड 3000 to 3500 असे चार्जेस असतात त्याचे, तर त्याची फिटिंग व्यवस्थित झाली आहे का हे एकदा तुम्ही चेक करा. कारण स्टँडर्ड फिटिंग्सचेही 1500 रुपये एक्स्ट्रा घेतात ते. सो त्यामध्ये मिरर आणि फुटरेस या दोन गोष्टी व्यवस्थित त्यांनी फिट केलेल्या आहेत का, या गोष्टी तुम्ही तिथंच चेक करून घ्या. त्यानंतर हेल्मेट. ॲक्सेसरीजमध्ये जे हेल्मेट देतात मित्रांनो, तर ते खूपच लो क्वालिटीचं असतं आणि त्याची साईज पण तुम्हाला सुटेबल अशी भेटत नाही. सो जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा त्यांच्याकडे स्मॉल साईज होती, जी मला फिट होत नव्हती माझ्या डोक्याला. सो मी ते कॅन्सल केलं आणि त्याचे 500 रुपीज आम्ही त्यांच्याकडून मायनस करून घेतले. तर तुम्हीही अगोदर चेक करा की हेल्मेट तुम्हाला सुटेबल आहे का, आणि नंतरच ते परचेस करा किंवा त्या ॲक्सेसरीजमध्ये घ्या, किंवा मग त्या हेल्मेटचे चार्जेस तुम्ही मायनस करू शकता. यानंतर गाडीला एक टेम्पररी नंबर आपल्याला शोरूममधून भेटतो. जोपर्यंत गाडीची पासिंग होत नाही तोपर्यंत आपण हा नंबर यूज करू शकतो आणि तो लिगली अलाउड आहे. तर तो आपण गाडीला स्टिक करून घेतला आहे. त्यानंतर हार वगैरे घातला आपण गाडीला, आणि आता गाडी पूजा करण्यासाठी व घरी घेऊन जाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर एक आपण इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर आपण ट्रेंड पाहत असाल की असं पडदा मागे ओढून वगैरे गाडीचं हे करतात, तसंच आम्ही पण करणार आहोत. सो प्रेझेंटिंग यू न्यू ॲक्टिवा 125 ड्रम अलाय मॉडेल.